पिंकी. मला खूप प्रश्न पडतात, सारखं विचारावंसं वाटतं. पण प्रश्न कसे असले पाहिजेत हे मला कसे समजेल बरे? माझे प्रश्न ऐकून कोणी मला हसणार तर नाही? मला माझ्या आईचं खूप कौतुक वाटतं. ती घरही सांभाळते आणि कामालाही जाते. आणि तसंच सांगू का, ज्या महिला काम करतात की नाही त्यांचंही मला खूप कौतुक वाटतं. खूप प्रश्न विचारावेसे वाटतात त्यांना, की त्यांनी शिक्षण कसं घेतलं आणि मग त्या या पदावर लागल्या कशा काय, त्या एवढ्या मोठ्या कशा झाल्या, त्या इतकं काम कसं काय करतात. एकदा मी उमाताईंना पाहिलं. त्या ऑटो चालवतात मस्तपैकी जुईजत. मला तर खूप कौतुक वाटलं बाई. आणि आम्ही एकदा गावाला गेलो होतो ना, तर बसमध्ये तिकीट फाडायला सुशीलाताई होत्या. त्या तिकीट कंडक्टर आहेत. कसं एवढं मोठं काम करत असतील बरं, कुठून शिकल्या त्या? पिंकीसारखे प्रश्न तुम्हालाही पडले असतील नाही का मुलांनो? मग अशा विविध पदावर काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांसारखं आपल्यालाही मोठं झाल्यावर काहीतरी व्हायचं आहे. मग यांना आपण प्रश्न नकोत का विचारायला? कसे विचारायला पाहिजे बरं हे प्रश्न? पोलीस असलेल्या मीनाताईंना आपल्याला जर प्रश्न विचारायचे असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण विचारले पाहिजेत नाही का मुलांनो? चला मग आपण पाहूया बरं कसे प्रश्न विचारायचे ते. पहिल्यांदा त्यांना आपण कामावर आधारित प्रश्न विचारायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनला काम करता, किती वेळ काम करता, अशा प्रकारचे. त्यानंतर शिक्षणावर आधारित प्रश्न, म्हणजे तुम्ही किती शिक्षण घेतले, शिक्षण घेताना अडचणी आल्या का, घरची परिस्थिती कशी होती. त्यानंतर आपल्याला परीक्षेबद्दल त्यांना प्रश्न विचारायचे आहे. म्हणजे पोलीस होण्यासाठी तुम्ही कशा प्रकारची परीक्षा दिली, वेगळी होती का ती परीक्षा, पोलीस होण्यासाठी तुम्ही काही विशेष मेहनत केली का, आणि प्रशिक्षण झालं का तुमचं निवड झाल्यानंतर. आत्तापर्यंत तुम्हाला खूप साऱ्या अडचणी आल्या असतील, मग त्यावर तुम्ही उपाय कसा शोधला, लोकांची तुमच्यासोबत वागणूक कशी होती, तुम्हाला कोणकोणते अनुभव आले, आम्हाला सांगाल का एखादा. अशा प्रकारची कितीतरी प्रश्न तुम्ही विचारू शकता. आता नमुन्यासाठी प्रश्न पहा बरं. मीनाताई, तुम्ही कोठे काम करता, तुमच्या कामाची वेळ कशी असते, तुम्ही किती शिक्षण घेतले आहे, तुमच्या घरची परिस्थिती कशी होती. तुम्ही हीच प्रश्न लिहायची किंवा विचारायची असं नाही. यापेक्षा वेगळे प्रश्न तुम्ही विचारायचे, यापेक्षा वेगळे लिहायचे सुद्धा. कराल ना मग असं? आपल्या आजूबाजूला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ताईदादांना आपण प्रश्न विचारूच शकतो. एवढंच नाही तर चांद्रयान मोहीम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांनासुद्धा आपण प्रश्न विचारू शकतो. त्यांना प्रश्न लिहूनसुद्धा पाठवू शकतो जर आपल्याला काही अडचणी असतील, काही शंका असतील. कारण पुढे भविष्यामध्ये तुम्हाला अशी वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करायची आहेत. त्यामुळे आपल्याला शंकांचं निरसन केलंच पाहिजे. मुलांनो, वेदश्रीसारखे तुम्हालाही चांगले चांगले प्रश्न काढता येतील. त्यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल, कल्पक व्हावे लागेल. चला तर मग चांगले प्रश्न काढण्यासाठी विचार करूया आणि चांगले प्रश्न काढूया. खूपच मज्जा आली. मला खूप छान समजलं. आता मी काय करणार आहे माहिती आहे का? माझ्या आजूबाजूला जेवढे ताई दादा काम करतात ना, त्यांना मी खूप सारे प्रश्न विचारत जाईल आणि त्यासाठी विचार करेल, कल्पक होईल, शिक्षकांची मदत घेईल, माझ्या मित्रमैत्रिणींची सुद्धा मदत घेईल. मुळीच घाबरणार नाही. जसे मला खूप सारे प्रश्न पडतात ना, तसेच तुम्हालाही प्रश्न पडत असतील. मग येऊ द्या डोक्याच्या बाहेर ते प्रश्न आणि विचारायचं, लिहायचं. आता मी काय करणार आहे माहिती आहे का? इस्रोला पत्र लिहिणार आहे. तिथल्या शास्त्रज्ञांना विचारणार आहे की तुम्ही चांद्रयान मोहीम करताना किती कष्ट घेतले, काय काय केलं, कसं कसं केलं आणि कोणत्या अडचणी आल्या, त्या अडचणींवर मात कशी केली, असं पुष्कळ काही, बरंच काही विचारणार आहे. चला, आता तुम्ही सुद्धा पिंकीसारखंच करायचं. खूप सारे प्रश्न तयार करायचे आणि विचारायचे, बरं का?